काशीनाथ दादा डायरे यांच्याकडून देखील पारितोषिक असणार आहे. 2 विकेट जर का विघ्नेशने कमावले तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि कुठल्याही क्षेत्ररक्षकानं यावेळेस या फर्स्ट इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमच्या क्षेत्ररक्षकानं जर का झेल पकडली तर जयेश दादा डायरे आणि दीपक दादा डायरे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांची खैरात सुपर ओव्हरला इथून सुरुवात. पहिला चेंडू विघ्नेशचा, पहिल्या चेंडूवरती विकेटची संधी. हद्रा पहिला लागला जाईल. सुपर ओव्हरला सुरुवात विघ्नेश करत असताना लाजवाब सुरुवात पाहायला मिळते. पारितोषिक होतं 200 रुपयाचं. चेतन होते जेल खाली, पटकावले पारितोषिक. जयेश दादा डायरे आणि दीपक दादा डायरे वैष्णवी कंस्ट्रक्शन टीमचे ओनर. आणि आणखी जर का विघ्नेशने 1 विकेट कमावला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. निखिल इथं स्वस्तात माघारी पडत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पोहोचतात. पहिल्या चेंडूवरती कराबाद करत असताना गोलंदाज विघ्नेश आपण पाहिला. दुसरा चेंडू विघ्नेशचा. याबलेस अफलातून गोलंदाजी. जर का विघ्नेशनं मेडन ओव्हर जर का हाताळली तर जयेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 चेंडू आपण पाहिलेत, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. यावेळेस आपण पाहतोय त्रिपला चित करत असताना विघ्नेश अफलातून गोलंदाजी. इथून आता पहिल्या डावाचा अंत पाहायला मिळेल. अफलातून गोलंदाजी. 2 विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती निखिल गारद झाला. दुसऱ्या चेंडूवरती झाला अनिकेत. दीपक दादा डायरे आणि जयेश दादा डायरे आणि काशीनाथ दादा डायरे यांचं पारितोषिक पटकावताना विघ्नेश आपण पाहू शकाल. कुठल्याही प्रकारची धाव कमवता आली नाहीये. 2 विकेट बागारी आले. ऑल आउट पाहायला मिळाली जय बल्लार 11 टीम. आता अवघ्या 1 धावसंख्येची गरज असेल 6 चेंडूवरती विघ्नेश 11 टीमला, माफ करा वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमला. अफलातून गोलंदाजी. कॅप्टन आहेत विघ्नेश आणि अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडूवरती 2 गोल्डन विकेट त्यानं कमावल्या. जयेश दादा डायरे आणि दीपक दादा डायरे यांचं 500 रुपयाचं पारितोषिक त्यानं कमावलं. तदनंतर काशीनाथ दादा डायरे यांचं देखील 200 रुपयाचं पारितोषिक त्यानं कमावलं. विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. अवघ्या 1 धावसंख्येची गरज असेल. सुपर ओव्हर आपण अनुभवतोय. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा थरार. यावेळेस या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जागा बनवण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी वाटलं होतं कमीत कमी 5 ते 10 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल, परंतु अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. फसवा चेंडू पहिला निखिलसाठी हाताला विघ्नेशने झेलबाच्या स्वरूपात विकेट माघारी आली. चेतन खाडेने ती चांगली झेल पकडली. तदनंतर दुसरी विकेट एष्ट्या उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळाला विघ्नेश. विनंती करतो कॅप्टन विघ्नेशला चेंडूची पडताळणी केल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रवाना करा. सोमनाथ करण आणि विघ्नेश हे त्यांच्या खात्यामध्ये फलंदाज असतील. सुपर ओव्हर पण अनुभवतोय. कुठल्याही प्रकारची धाव कमवता आली नाहीये. अवघ्या 1 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. आणि ही मॅच जर का ऑल आउट स्थितीमध्ये आली, कदाचित जर का या ओव्हरमध्ये एकही धाव बनवून दिली नाही जय मल्हार 11 टीमने, तर पुन्हा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल.
परंतु कॅप्टन विघ्नेश तिथपर हा सामना जाऊ देणार नाही, कारण चालाकीनं ज्यानं गोलंदाजी केली आणि चांगला माइंडसेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज देखील रवाना केलेत, सोमनाथ आणि करण. आपण पाहतो या स्पर्धे ठिकाणी वामनदादा बिर्ले उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती येऊन आदरानं आसन वा या स्पर्धे ठिकाणी सहर्ष असं स्वागत. मॅचला इथून सुरुवात करा. गोलंदाजी मार्क वरती दीपेश, वाचवायच्या 6 चेंडूवरती अवघी 1 धाव. 1 धाव संख्येची गरज विजयासाठी वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमला. मॅचला सुरुवात केली जाईल. सोमनाथ पहिला चेंडू शरीराचा वेध घेत असताना चोरटी धाब घेण्याच्या नादामध्ये धावबाच्या स्वरूपात माघारी यावं लागेल करणला. पहिल्या चेंडूवरती हदरा लागला जातोय. धावबाच्या स्वरूपात विकेट माघारी आली आहे. आणखी एक जर का विकेट आली, ऑल आउट झाली टीम वैष्णवी कंस्ट्रक्शन, तर पुन्हा एकदा एक सुपर ओव्हर पाहायला मिळेल. काय घडणार मैदानावरती. आता कॅप्टन विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये सावरला आपल्या टीमला. आता यावेळेस देखील सावरावं लागेल कॅप्टन विघ्नेशला. मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. गोल्डन विकेट बॅक टू द डगआउट झाले धावबाच्या स्वरूपात करण. गोलंदाजी मार्क वरती दीपेश आहे. अफलातून कामगिरी करणारा सातत्यानं घरच्या मैदानावरती जनार्दन स्मृती क्रीडांगण बाकरीचा पाडा या घरच्या मैदानावरती अनुभवतोय ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगचा थरार. आणि याच घरच्या मैदानावरती गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती विकेट कमावली. धावबाच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश एंटर झालेत. लगेचच मॅचला सुरुवात करा. दोन्ही ऑफिशियलला विनंती आहे, जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच मॅचला सुरुवात करा. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आता येणारे 5 चेंडू 1 ची गरज. 5 चेंडू 1 धावसंख्येची गरज. विघ्नेशने जर काही मॅच फिनिश केले तर जयेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओनर आपण पाहतोय, मॅच पाहतात, अनुभवत आहेत हा क्रिकेट या मैदानावरचा. अद्यापपर्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला वैष्णवी कंस्ट्रक्शन टीमकडून. यावेळेस देखील चांगला खेळ. निर्णायक चेंडू 5 चेंडू 1 ची गरज आहे. दीपेश पुन्हा तयार होत आहेत. हलक्या आता